आरक्षणाच्या वादावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकार दोन समाजात भांडणं लावण्याचं काम करतंय असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तुमचाच मंत्री म्हणतो कोर्टात सगळे सोयरे कायदा टिकणार नाही। जरांगे आणि लक्ष्मण हाकेंसह सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले। आम्ही सत्तेत आल्यावर दोन्ही समाजाला समोर बसून आरक्षणावर तोडगा काढू असं वडेट्टीवार म्हणाले। सरकारची कुठेही संविधानिक रित्या ते आरक्षण कसं टिकेल आणि ते टिकावं यासाठी कुठलेच प्रयत्न नाही। मताच्या लाचारीसाठी आला त्याला आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं एवढाच धंदा सरकारने केलेला आहे। त्याच्या पलीकडं आज जे परिस्थिती निर्माण झाली या दोनही समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं पाप महायुती सरकारने केलेलं आहे। कारण 2014 मध्ये सरकार आल्यानंतर हे जे सुरू झाले जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ जी निर्माण झाली महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला डाग लावण्याचं कलंक लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाजप शिवसेना त्यावेळच्या महायुती सरकारने केलेलं आहे। आमच्याकडे बोलून उपयोग काय? आमच्याकडे आहे काय देण्यासारखं? आणि ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ आणि येणारच पुढच्या महाविकास आघाडीचं सरकार, त्यावेळेस या दोनही समाजाला सोबत बसवून एक समन्वयाचा तोडगा काढून अनेक वर्षापासूनच्या पुरोगामीची जे काही एकमेकांचे सौंदर्याचे आणि सुखदुःख वाटण्याचे जे काही संबंध होते ते पुन्हा अबाधित राखण्यासाठी आमचा प्रयत्न राहील। सरकार सातत्यानं प्रयत्न करतंय। स्वतः माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही सगळ्यांनीच मराठा आरक्षणाबद्दल जो निर्णय केला 10% आरक्षण दिलं आपण, आणि त्यावेळेस सरकारची भूमिका सुस्पष्ट होती की कोणत्या आरक्षणामध्ये न हात लावता आपण 10% देतोय। मला वाटतं गैरसमज पसरवण्यामध्ये जसं लोकसभेमध्ये विरोधी पक्ष विकासाच्या मुद्द्यापासून जनतेला ज्यांची दिशाभूल करत एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट केला होता, अशा पद्धतीचा एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते आता एकदा एक यश मिळालं, पण तेच आता उद्या त्याच पद्धतीचा खोटा प्रचार, खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीने आज विरोधी पक्ष सातत्याने याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।